बीडमध्ये भर पावसाळ्यात तब्बल 25 दिवस नळाला पाणी नाही, संतप्त महिलांचा नगरपालिकेत ठिय्या। सोलापुरातील पुणे हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर बांधकाम कामगारांचा रास्ता रोको, कामगारांना वाटप करण्यात येणारं साहित्य मिळत नसल्यानं कामगार संतप्त। कळस गावात मुंडन केलेल्या शेतकऱ्यांना अभिषेक, दुधाला 40 रुपयांचा भाव देण्याची मागणी। डी कंपनीसोबत लिंक असलेले ड्रग्ज माफिया गजाआड, मीरा भाईंदरमध्ये 350 कोटींचा एमडी बनवण्याचा मुद्देमाल जप्त। पालघरमध्ये छुप्या पद्धतीनं मासेमारी, 11 बोटींचा परवाना 3 महिने रद्द। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा सासवडमध्ये मुक्कामी, माऊलींच्या पालुकांचं दर्शन घेण्यासाठी गर्दी। आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध ठिकाणांची पाहणी, सुरक्षा व्यवस्थापकांना दिले आदेश। सोलापुरात तुकोबांच्या वारीत शेतकऱ्यांना केला संत गाडगे बाबांच्या पोशाखाचा पेहराव, स्वच्छतेचा दिला संदेश। विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात संभाजीराजे छत्रपती आक्रमक, रविवारी संभाजीराजेंनी बोलावली बैठक। साताऱ्यातील झाडांनी जमीन खरेदी प्रकरणात होणार सुनावणी, जिल्हाधिकारी कार्यालयात होणार सुनावणी। बीडच्या केज कळंब महामार्गावरती बर्निंग कारचा थरार, सुदैवानं जीवितहानी नाही, मात्र कार जळून खाक। नंदुरबार जिल्ह्यात समाधानकारक पावसामुळे पेरण्यांना वेग, जिल्ह्यामध्ये 38% पेरण्या पूर्ण, बळीराजा पेरण्यांच्या कामात व्यस्त। कोल्हापूरच्या ज्योतिबा डोंगरावर कोसळली दरड जेसीबीच्या सहाय्यानं हटवली, अडथळा दूर झाल्यानं वाहतूक पूर्ववत। एअर इंडिया विमान कंपनीनं ओमानच्या मस्कटला जाणारी विमान सेवा केली बंद, मंगळवारपासून सेवा बंद। ब्रिटनमध्ये वाहत आहेत निवडणुकांचे वारे, उद्या पार पडणार निवडणुका, पंतप्रधान पदासाठी ऋषी सुनक आणि केअर स्टारमरमध्ये चुरशीची लढत। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची अटक बेकायदा, हे आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन, संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी हक्क कार्यगटाची प्रतिक्रिया। आणि पाकिस्तानात पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडले, पेट्रोलची किंमत 265 रुपयांवर तर डिझेल 277 रुपये।